राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्या सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे कर्जमाफी। अनेक दिवसांपासून कर्जमाफीची चर्चा सुरू आहे आणि नुकतीच मुख्यमंत्र्यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे। पण प्रत्यक्षात पाहिलं तर अजूनही कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। ही गोष्टही तितकीच खरी आहे। सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी सध्या फक्त तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे, म्हणजेच कागदोपत्री काम, तपासणी आणि विविध माहिती गोळा करण्याचं काम चालू आहे। यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे। ही समिती सर्व बाबींचा अभ्यास करून आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे। हा अहवाल एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र काही कारणांमुळे या अहवालाला थोडा विलंब होण्याची शक्यताही सांगितली जात आहे। दरम्यान राज्य सरकारने 2026च्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करत शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे। ही योजना शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरू शकते। विशेष म्हणजे ही कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वी पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे। सध्या प्रशासनाच्या स्तरावर पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचं काम जोरात सुरू आहे। यामध्ये बँकांचा डेटा, शेतकऱ्यांची जमीन, कागदपत्र आणि इतर आवश्यक तपासण्या केल्या जात आहेत। म्हणजेच कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार हे निश्चित करण्यासाठी सखोल पडताळणी केली जात आहे। या योजनेत एक महत्त्वाची अट देखील सांगण्यात आली आहे। ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत आहे ते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होण्याची शक्यता आहे। याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपलं कर्ज वेळेवर भरत आहेत त्यांच्यासाठीही सरकारने विशेष तरतूद केली आहे। अशा प्रामाणिक शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याची घोषणा करण्यात आली आहे। म्हणजेच कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचाही सरकारकडून सन्मान केला जाणार आहे। आता सर्वांचं लक्ष आहे ते या उच्चस्तरीय समितीच्या अहवालाकडे। एप्रिल 2026 मध्ये हा अहवाल सादर झाल्यानंतर कर्जमाफीच्या प्रक्रियेला वेग येईल अशी अपेक्षा आहे। आणि जर सर्व काही वेळेत झालं तर 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळू शकतो। मात्र या सर्व प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब समोर येत आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत नवीन पीक कर्जाचे वितरण सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत। म्हणजेच जोपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत नवीन कर्ज मिळण्यास अडचण येऊ शकते। याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे। विशेषतः पुढील हंगामासाठी कर्जावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे जर कर्जमाफी प्रक्रियेला विलंब झाला तर नवीन पीक कर्ज वाटपही उशिरा सुरू होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे।